अखंड हरिनाम सप्ताहामध्ये वर्ष आपलं 28वं आहे आणि या 28व्या वर्षामध्ये मागच्या वर्षी देखील माझं नाव टाकलं गेलं होतं, पण किम निमित्ताने मला येण्यास जमलं नाही, कारण अगोदर काही सांगण्यात आलं नाही. यावेळेस आवर्जून मी 7 दिवस सप्ताह करून आवर्जून मी या ठिकाणी आलेले आहे, कारण गाव माझं आहे. गावामध्ये सगळीच माणसं माझी आहेत. त्यामुळे या भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 5व्या दिवसाची प्रवचन रूपा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आली. मी सर्वांमध्ये बालक आहे. एवढ्या कीर्तनकारांमध्ये सुद्धा आणि एवढ्या प्रवचनकारांमध्ये सुद्धा सगळ्यात मी बालक आहे. आणि बालक आहे, सगळ्यांची इच्छा, सगळ्यांची एक भावना, सगळ्यांनी माझा प्रवचन ऐकण्याकरिता प्रवचन ठेवलं. सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. या सप्ताहातील आयोजक मंडळी, नियोजक मंडळी, मला काही नावं माहीत नाहीत, पण सर्वच जण, तर काही मला बाबांचा फोन आला होता प्रवचनाकरिता. सर्वांचेच नावं घेणं माझ्याच्याने शक्य होऊ शकत नाही, कारण नाव घेत बसले तर प्रवचन काही नाही होऊ शकत. त्याच्यामुळे सर्वच आयोजक, नियोजक, वैकुंठवासी हबप वेदांताचार्य हरिभाऊ महाराज, तसेच मदन महाराज, भगवंताच्या चरणी, हनुमंतरायांच्या चरणी, सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. माझ्या आजोबा आजींनी जे पुण्य कमवलं त्या पुण्यावरती आज मी तुमच्या समोर बोलू शकते, अशी आजी आजोबा, त्यांच्या चरणी नतमस्तक होते. सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि माझ्या प्रवचन रूपी सेवेला सुरुवात करते. श्रद्धा वा लभते ज्ञानम तत्परम संयतेंद्रियम, ज्ञानम लब्धा पराम शांती मचरेनादि गच्छति. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला उपदेश करतायत. अर्जुना, अरे श्रद्धा किती महत्वाची आहे आणि श्रद्धा नेमकं ठेवावी तरी कोणावरती? या श्लोकातून ज्ञान प्राप्तीचा उपाय सांगितलाय. सर्वांना ज्ञान प्राप्तीचा उपाय देतायत. आणि ज्ञान प्राप्तीचा उपाय कोण आहे? ओ मंडळी सांगा, कोण आहे? संत आहेत. ज्ञान प्राप्तीचा उपाय तर संत आहेत. जर जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना आपल्याला जर एखादा गुरु नाही भेटला तर आपण वेगळ्याच दिशेला जातो, चुकीच्या मार्गाला जातो. त्यासाठी जीवनामध्ये गुरु पाहिजे. तर एवढी श्रद्धा गुरुवर देखील असावी. तसंच भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतायत. यामध्ये मंडळी, ज्या वेळेस या श्लोकामध्ये श्रद्धा वालवते ज्ञानम, या श्लोकामध्ये ज्ञान प्राप्तीचा उपाय सांगितलाय, पण त्याच्या अगोदर पण गीतेमध्ये एक ज्ञान प्राप्तीचा उपाय सांगितलाय, तो म्हणजे 34व्या श्लोकामध्ये सांगितलाय. तर मग मंडळी प्रश्न असा पडलाय, शंका अशी आहे की तो पहिला ज्ञान प्राप्तीचा उपाय भगवंताने सांगितलाय, मग पुन्हा 39व्या श्लोकामध्ये का सांगितला? आपण ते पाहणार आहोत. जो 34व्या श्लोकामध्ये ज्ञान प्राप्तीचा उपाय आहे तो बॉम्बे ते दिल्ली विमानाने प्रवास करण्यासारखा आहे. कारण त्यामध्ये आपल्यासारख्या माणसांना प्रवास करणे शक्य नाही. आपल्यासाठी कोणती पाहिजे? पॅसेंजर रेल्वेच चांगली. साध्या रेल्वेमध्ये बसा, कोणाकडे पैसे असो किंवा नसो, पण आपण त्याच्यामध्ये जाऊ शकतो. पण विमान आहे, विमान, त्यामध्ये आपण जाऊ शकत नाही. कारण 34व्या श्लोकामध्ये जो ज्ञान प्राप्तीचा उपाय आहे तो सर्वांना साध्य होईल असा नाही, पण या 39व्या श्लोकामध्ये जो उपाय सांगितलाय तो सर्वांना साध्य होण्यासारखा आहे. काय उपाय आहे बरे? भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतायत, श्रद्धा हा मेन उपाय तुमच्यासाठी आहे. संत असो, देव असो, त्यासाठी काय लागते? श्रद्धा लागते. श्रद्धा असूनही उपयोग नाही, श्रद्धासाठी ज्ञान देखील लागतं. ज्ञान हे असावंच लागतं. एखाद्या मनुष्याने जर नुसती श्रद्धा ठेवली, त्याच्याकडे थोडंफार जरी ज्ञान
नसेल, अज्ञानी माणूस श्रद्धा ठेवू शकत नाही, कारण त्याला त्या गोष्टीचं ज्ञान नाही. आपण एखाद्या गोष्टीचा अनुभव घेतल्याशिवाय ती गोष्ट करणे चुकीची आहे. जर त्या गोष्टीचा आपण अनुभव घेतला तर ती गोष्ट करावी. तर भगवंत सांगतात या श्लोकामध्ये संतांची भेट होईल जर आपण संतांवर श्रद्धा ठेवली तर. ह्या कलियुगामध्ये काय लागतं तर संतांची भेट होणं गरजेचं आहे. मला सांगा, संत मोठे का देव मोठे? संत मोठे. बरे, कस काय संत मोठे आहेत? कस काय संत मोठे? तुम्ही आता संत मोठे म्हणतात, तर संत कस काय मोठे हा प्रश्न तुम्हाला पडणे संभवनीय आहे, पडायलाच हवा. संत का बरे मोठे? मग देव मोठे हसायला हवे. तर ऐका, संत का मोठे आहेत? संत एखाद्या सामान्य मनुष्याला देखील भगवंतापर्यंत नेण्याचं काम करतात, ते आहेत संत. म्हणून हे संत मोठे मानले जातात. संत का मोठे मानले जातात तर ते भगवंतापर्यंत नेण्याचं काम करतात. देव इतका भोळा आहे, देव इतका भावनिक आहे, त्याला काही लागत नाही, एकच गोष्ट लागते, तो म्हणजे भाव. अंतकरणामध्ये असलेला जो भाव आहे ना, तो श्रद्धायुक्त अंतकरणाने भाव आपल्या अंतकरणात पाहिजे, एवढंच लागतं. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू. या नियतीप्रमाणे देव भावाचा भुकेला वैकुंठ सोडून आला. भगवंत कसा आलाय तर वैकुंठ सोडून आला. कशासाठी? फक्त भावासाठी. आणि जोपर्यंत अंतकरण मन शुद्ध होत नाही तोपर्यंत भाव निर्माण होणार नाही. जोपर्यंत भाव निर्माण होत नाही तोपर्यंत श्रद्धा निर्माण होणार नाही. आणि जोपर्यंत श्रद्धा निर्माण होत नाही तोपर्यंत आपण भगवंताला प्राप्त करून घेऊ शकत नाही, मोक्षाची निवृत्ती करू शकत नाही. संत हे भगवंतापेक्षा मोठे आहेत. मोठे असण्याचं कारण काय तर भगवंतापर्यंत नेतात म्हणून संत मोठे. त्यामुळे पहिल्यांदा संतांची प्राप्ती करून घेणं हे गरजेचं आहे. जीवनामध्ये संतांची प्राप्ती करून घ्या, संतांच्या संगतीमध्ये जा, जगाचं कल्याण आहे. जगाच्या कल्याणा संतांची विभूती, देह कष्टविती परोपकारी. या पृथ्वी तलावरती संत अवतारित होतात, संत अवतार घेतात एकाच कारणामुळे, जगाचं हित व्हावं, जगाचं कल्याण व्हावं. अरे मार्गदर्शन तर सर्वच करतात. एखादा बालक दिसेल तर त्याला मार्गदर्शन केलं जातं, बाबा तू शिक, मोठा हो, आई वडिलांचं नाव कमव, आई वडिलांचं नाव कमवून मोठा हो, मोठा शिक आणि आई वडिलांना सुख दे. पण मुलगा काय करतो? ते कानामागे टाकतो आणि तसाच पुढे निघून जातो. त्याला जे करायचंय तेच करतो. त्या प्रकारे संत सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करतात, पण मनुष्याचं जे मार्गदर्शन आहे ते स्वार्थापोटी आहे. स्वार्थ साधल्याशिवाय काहीही होत नाही. स्वार्थ असतो मनुष्यामध्ये तरच मनुष्य दुसऱ्याला मार्गदर्शन करतो. पण संत आहेत, संत असे आहेत, ते संत निस्वार्थी आहेत. संत निस्वार्थी भावनेने आपल्यावरती प्रेम करतात, विश्वास ठेवतात, आपल्याला चांगला मार्ग दाखवतात, असे संत आहेत. ह्या गावामध्ये जसं मदन महाराजांचं आणि हरिभाऊ महाराजांचं सानिध्य लाभलं, तसंच प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा संतांचं सानिध्य लाभलंच पाहिजे. असा संतांची संगती घडली पाहिजे. त्याशिवाय मनुष्याच्या जीवनामध्ये कल्याण किंवा मुक्ती हे प्राप्त होणं होऊ शकत नाही. त्यासाठी संतांच्या संगतीमध्ये जाऊन, संतांच्या सानिध्यामध्ये राहून आपल्या जीवनाचं कल्याण करून घेणं गरजेचं आहे. या कलियुगामध्ये फक्त नामाला महत्व आहे. नाम फार महत्वाचं आहे. नाम घेतलं तरच मनुष्य जिंकणार आहे. कलियुगामध्ये मनुष्य जगणार सुद्धा आहे. अरे जीवन जगत असताना भगवंताची थोडीफार आपण भगवंताची सुद्धा ही घेतली पाहिजे. प्रभू रामचंद्रजींची नीती सांभाळली पाहिजे. प्रभू रामचंद्रजी जीवनामध्ये कसे जगले हे आपण आपल्या जीवनामध्ये आचरणात आणले पाहिजेत. भगवान श्रीकृष्णाच्या नामाचा
उच्चार करायचा आहे. नामाचा म्हणजे चरित्राचा. प्रभू रामचंद्रजींच्या जीवनाचं आचरण करायचंय. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी नीती कशी बाळगली ते आपण आचरण करायचंय. आणि जो पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे त्याच्यासारखं दुसऱ्यासोबत जगण्याचं पाहायचंय. कारण भगवंताने प्रत्येक भक्तासाठी वेगवेगळे अवतार घेतलेले आहेत. घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो, भक्ता राखी पायापाशी दुर्जन अशी संहारी. भगवंत काय करतोय तर घेऊन या चक्रगदा, हातात चक्र आणि गदा घेतलेलं आहे. जो आपल्या भक्ताला त्रास देईल, जो आपल्या भक्तावरती हाणमारी करेल त्याला नष्ट करण्याचं काम हे भगवंत करतोय. तर भगवंतावर तेवढी श्रद्धा असावी असं भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतायत. आणि जे संत आहेत या श्लोकामध्ये जो ज्ञानप्राप्तीचा उपाय संत सांगितलेले आहेत, जे संत आहेत त्या संतांवरती विश्वास ठेवणं, त्यांच्या पायावरती आपलं नतमस्तक होणं गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे. आणि काळाची गरज असून भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, अर्जुना, ज्यावेळेस कलियुग येणार आहे त्यावेळेस प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक मनुष्य असो, स्त्री असो, पुरुष असो, कोणी देखील असेल तरी सुद्धा त्याला संतांची सेवा कशी काया वाचा मनाने करावी लागेल. कशी? जो तत्वदर्शी पुरुष आहे. मला सांगा, तत्वदर्शी पुरुष म्हणजे काय? तत्वदर्शी पुरुष म्हणजे सज्जन पुरुष, म्हणजे सात्विक पुरुष. पुरुषामध्ये दोन वर्ग पडतात, एक नास्तिक आणि एक सात्विक. मला सांगा, जो सात्विक पुरुष असतो तो कसा असतो आणि जो नास्तिक असतो तो कसा असतो? आपण नास्तिक पाहू. नास्तिक म्हणजे जो देवाला मानतच नाही, अरे देवच नाही असं जो म्हणतो तो नास्तिक आहे. बऱ्याच गावांमध्ये असे नास्तिक पाहायला मिळतात. नास्तिक पुरुष असा आहे जो देवाला मानत नाही, देव नाही. मला सांगा, हवा ही दिसते का? दिसते का? पण ती असते असते आणि जाणून येते. लाईट ही दिसत नाही पण ती आहे. आपण जन्माला यायच्या अगोदर, म्हणजे ही पृथ्वी निर्माण होण्याच्या अगोदर भगवंत होता. ही पृथ्वी निर्माण झाल्यानंतरही भगवंत आहे आणि ही पृथ्वी नष्ट झाल्यानंतरही भगवंतच राहणार आहे. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. नुसते रोज येणार, प्रवचन ऐकणार, कीर्तन ऐकणार, 7 दिवस ऐकणार, 7 दिवस तेवढ्याच कथा, तेवढेच कीर्तन, तेवढेच गायन, आपण सगळं पाहणार. 7 दिवस संपले की परत जे आहे ते चालू. ह्याचा काहीही उपयोग नाही. मला सांगा, तुम्ही रोज कीर्तन ऐकतात, गायन ऐकतात, प्रवचन ऐकतात, कथा ऐकतात, एखाद्याने तरी कीर्तन केलं पाहिजे, इथं केलं पाहिजे का नाही? आता आमच्यापेक्षा जास्त तुम्ही रोज ऐकता का नाही? मग तुम्ही एखाद्याने उठून कीर्तन सांगा. सांगू शकता का? नाही. तुम्ही त्याचा विचार केलाय का? नाही विचार केला. एखादा रोज एक महाराज नवीन तुमच्या समोर एक नवीन नवीन मांडून जाणार, तुम्ही तेच ऐकणार. दुसऱ्या दिवशी बेजे पाडूय सुरू. असा झालाय परमार्थाने संसार. पण संतांनी काय सांगितलंय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. आणि संतांचे पाय धरायचे आहेत. संतांचे जर पाय धरले तरच कल्याण आहे. आणि ही काळाची गरजच आहे. नुसते सप्ते करून, कीर्तन ऐकून, प्रवचन ऐकून काहीही डोक्यात फरक पडणार नाही. ते आपल्याला आचरणामध्ये आणायचंय. ते आपण आधी आचरणामध्ये आणायचंय, नंतर आपण ते दुसऱ्याला देखील सांगायचंय. तर आपण कुठे होतो? नास्तिक पुरुष होतो का नाही? महिला मंडळ झोपले काय? जागे आहेत ना? माझा आवाज येतोय ना? बर. नास्तिक पुरुष आपण पाहत होतो. तर जो नास्तिक पुरुष आहे तो देवाला मानत नाही. मला सांगा, देव आहे का नाही?
सर्वांना प्रश्न पडतो, बरेच जण येऊन विचारतात, ताई सगळ्यात पहिले कोणता भगवंत होता? सगळ्यात पहिला ही सृष्टी निर्माण कोणी केली? सगळ्यात पहिला देव कोणता होता? आता कसं आहे, प्रत्येकाचा भाव वेगवेगळा आहे. अभंग जरी एक असला तरी कीर्तनकार त्याचं चिंतन वेगवेगळं मांडतो. श्लोक जरी एक असला तरी प्रत्येकाचं चिंतन वेगवेगळं आहे. तसं देव जरी एक असला तरी प्रत्येकाचा भाव वेगवेगळा आहे. भाव वेगवेगळा आहे तर प्रत्येक जण म्हणतो हा देव श्रेष्ठ, हा देव मोठा. सगळ्यात पहिला हा देव होता तर सगळ्यात पहिला नारायण भगवान परमात्मा होता. तो का होता? तर ज्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा भगवान परमात्म्याने जलाची स्थापना केली, जल म्हणजे पाणी, ज्या जलाची स्थापना केली त्याला संस्कृतमध्ये नर म्हणतात. नर असा शब्द संस्कृतमध्ये पाण्याला वापरला गेलेला आहे. नर म्हणतात असं. मी संस्कृतच्या ज्यावेळेस क्लासला शिकत होते का त्यावेळेस गुरुजींनी, म्हणजे प्रत्येकाचा शब्द वेगवेगळा असतात. संस्कृतमध्ये बरेच शब्द आहेत, काही यामध्ये नीर सांगितलं असेल, काही याच्यामध्ये नर सांगितलं असेल, असा काना मात्र काही बदल केला असेल. जो भगवान परमात्मा आहे तो नर, जे पाण्याला संस्कृतमध्ये म्हणलेला आहे नर, आणि भगवान परमात्मा शेषाच्या अंगावरती अयन करत होते. अयन करणं म्हणजे विश्रांती, आराम करणं. त्या ठिकाणी ते आराम करत होते, अयन. त्यापासून शब्द भगवान परमात्म्याचा तयार झाला नारायण. आणि नारायण भगवान परमात्मा सगळ्यात अगोदर होता. नारायण भगवान परमात्म्याने सगळ्यात पहिली उत्पत्ती ब्रह्माची केली. ब्रह्मदेवाला सुद्धा माहित नव्हतं की मी कसा उत्पन्न झालो. ब्रह्मदेव कमळातून उत्पन्न झालेत हे सर्वांना ज्ञात आहे. पण ब्रह्मदेव भगवंताला विचारतायत माझं काम नेमकं काय आहे आणि मी काय करणार आहे. भगवान परमात्मा म्हणतात, ब्रह्मदेव म्हणजे तुमची कथा अगोदर मला सांगा. ब्रह्मदेव म्हणतात, भगवंता तुम्ही कसे अवतारित झालात, कुठून आलात, काय आलात, तुम्ही कुठपर्यंत आहात हे मला सांगा. त्यावेळेस भगवान परमात्मा सांगतात, मी सगळ्याच्या अगोदर देखील होतो, सगळे आहेत तरीही मी आहे, आणि सगळे नसणार तेव्हाही मी असणार. म्हणजे एक भगवान परमात्मा असा आहे की तो कधीच संपत नाही, असा भगवान परमात्मा आहे. तर तो सर्व ठिकाणी भरलेला आहे. सर्वांघटी राम देहा देही एक, सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी. तर भगवान परमात्मा सर्वच ठिकाणी आहे, या खांबामध्ये आहे, सगळीकडे आहे. पण नास्तिक लोक असतात की ते मानतात आम्ही भगवंताला मानत नाही. आता सगळ्यात पुढे जर काय गेलं असेल तर सायन्स गेले. सायन्स म्हणजे विज्ञान गेलेलं आहे. आता विज्ञान गेले म्हणजे विज्ञान काय करताय, रोज एका वस्तूचा शोध लावताय. पण तो शोध कसा आहे माहितीये का, तो शोध भगवंतानेच काढलाय. पण या सायन्स वाल्यांना कळत नाही. ते काय करतात, गपचूप आपलं ते पानं पलटीत, ज्यामध्ये लिहिलेलं आहे ते उचकीत, त्याच्यामध्ये त्यांना ते सापडतं भगवंताने तयार केलेल्या गोष्टी, आणि ते काय करतात, त्यालाच काहीतरी शोध लावतात आणि तोच प्रसारित करतात. हे सायन्सने केलेलं आहे. पण हे सायन्सने नाही तर भगवान परमात्म्याने केलेलं आहे. गुरुत्वाकर्षण सर्वांना ज्ञात असेल. गुरुत्वाकर्षण म्हणजे खेचण्याची ही असते, त्याला लॅब, त्याला गुरुत्वाकर्षण म्हणतात. ज्यावेळेस आपण एखादी वस्तू उंच वरती फेकू, समजा बॉल फेकला किंवा एखादी वस्तू आपण वरती फेकल्यानंतर ती खाली कस काय येते, वरतीच्या वरतीच जायला पाहिजे ना, ती खाली कस काय येते, तर गुरुत्वाकर्षण लॅब केलेलं आहे. त्यामुळे ती पृथ्वीमध्ये येते. न्यूटनने हा विषय मांडलेला आहे सायन्समध्ये. तर हा विषय न्यूटनने मांडलेला आहे, पण हा विषय भगवंताने तयार केलेला आहे. ज्यावेळेस आपण पृथ्वीवरती पाय ठेवून असं चालतो त्यावेळेस आपण हवेत का उडत नाहीत, हवेत उडायला पाहिजे ना. पण जी पृथ्वी आहे ती आपल्या पायाला खाली खेचून घेतली जाते.
त्यामुळे गुरुत्वाकर्षणाने आपले पाय खेचले जातात, म्हणून आपले पाय जमिनीवर राहतात. विमान का हवेमध्ये उडतं? विमानामध्ये ती तशी पावर, तशी मशीन तयार करून घेतलेली आहे, म्हणून ते हवेमध्ये उडतं. त्या प्रकारे हे गुरुत्वाकर्षण शोध हा देखील भगवंतानेच लावलाय, पण सायन्सवाल्यांनी तो पुढे नेलाय. तसंच सर्व गुरुत्वाकर्षण सारखे बरेच विज्ञान, सायन्स भगवंतानेच तयार केले, फक्त त्याला पुढे नेण्याचं काम या विज्ञानाने केलंय. तसंच जो भगवान परमात्मा म्हणजे आधीही होता आणि नंतरही असणारे, आताही आहे, तो सर्व ठिकाणी भरलेला आहे. पण काही लोकांना कितीही सांगा डोक्यात घुसत नाही. नाही म्हणजे नाहीच म्हणतात. ताई तुम्ही सिद्ध करून दाखवा. आता सिद्ध करून दाखवा म्हटल्यानंतर यांना आता सिद्ध करून कसं दाखवायचं, त्यासाठी काय करावं लागेल? संतांची संगत करावी लागेल, संतांचं दर्शन घ्यावं लागेल, संतांसोबत राहावं लागेल, संतांच्या सानिध्यामध्ये राहून भगवंताचं नाम. आणि संत ओळखावे लागतात हो, संत ओळखावे लागतात. एखादा मनुष्य जर संतांचा एखादा काय म्हणते ते वेश घेऊन जरी आलेला असेल तरी आपण ओळखायचा, पण त्याला दोष द्यायचा नाही. त्याला म्हणायचं नाही की तू महात्मा आहे, तू ऋषी आहे, तू दोषी आहे, असं त्याला नाव ठेवायचे नाही. फक्त त्याची संगत सोडायची आणि संतांच्या मध्ये जायचं. संत कसे ओळखायचे? जे संत भगवंताचं नामस्मरण करतात. अरे त्या तुकोबारायांनी संसार केला, त्या तुकोबारायांनी संसार केला म्हणजे कसा केला? त्याने तुकोबाराय म्हणत नाही की माझ्यासारखं मी जसे पोर असे उघड्यावर सोडले होते तसे उघड्यावर सोडा, मी संसाराकडे लक्ष दिलं नाही, बायको म्हणजे माझी जिजामाता रोज मला शिव्या देत होती, असं करा, असं म्हणत नाही तुकोबाराय. तुकोबाराय काय सांगतात? फक्त संसारात राहून परमार्थ करा, हा परमार्थ करा, संसार सोडा असं सांगत नाहीत. हे आहेत संत. हे काय आहेत? संत. त्यासाठीच एखादा नास्तिक पुरुष संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर सात्विक होत असतो. काय होतो? सात्विक होतो. कोण होता नास्तिक मला सांगा? कोण होता नास्तिक? हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपू कसा होता? नास्तिक वृत्तीचा होता. त्याने त्याच्या अख्ख्या राज्यामध्ये दौंडी देऊन सांगितलं होतं, अरे कोणी जरी भगवंताचं नाम घेतलं तर मी त्याचा गतप्राण करीन, मारून टाकेल, सुट्टी देणार नाही. नाव घेऊन देसी देवाचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. हिरण्यकश्यपूने हे ब्रीद केलं होतं. अरे जो अख्ख्या राज्याला सांगतो ना तोच हिरण्यकश्यपू, त्याच्याच घरामध्ये कुळामध्ये त्याचाच मुलगा प्रल्हाद भगवंताचं नाम घेण्याकरिता जन्माला आला. ही कथा सर्वांना माहीत आहे. मी शॉर्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्यावेळेस प्रल्हादाला भगवंताचं नाव घेऊ नको असं सांगितलं तरी भगवंताचं नाव घेणं प्रल्हादाने सोडलं नाही. आता भक्त प्रल्हादाला शिकवायचंय, शिकवण्यासाठी त्याला कोणाकडे टाकलं तर एका गुरुकडे टाकलं. त्या गुरुकडे असा की तो कसे मंत्र शिकवणार? वेगळेच मंत्र शिकवणार, चुकीचे मंत्र शिकवणार. तिकडे टाकून दिलं, त्याने चुकीचे मंत्र शिकवले. पहिल्या वेळेस भक्त प्रल्हाद घरी आला. हिरण्यकश्यपूने विचारलं, काय शिकला गुरुकडे? म्हणे शिकलो बाबा भक्ती करावी, मनुष्याने माणसाच्या जीवनामध्ये भक्ती करावी. हिरण्यकश्यप म्हणतो, तुष्टा जा, तू काहीच कामाचा नाही, परत गुरुकडे जाणे, परत शिक्षण घे. मग त्याला तो काय करायचा? गुरु पुढे बसायचा, गुरुने जे सांगितलंय त्याचा अध्ययन करायचा, दुसरीकडे गेला की भगवंताचं नाम घ्यायचा. तो छोटा भक्त प्रल्हाद होता, आपल्यासारखा जाणकार नव्हता, त्याची बालबुद्धी होती, तरी सुद्धा त्याला ज्ञात होतं. पुन्हा एकदा आला. हिरण्यकश्यपूने विचारले, प्रल्हादा
काय शिकला आता? बाबा, जीवनामध्ये भक्ती करावी, पण आता भक्ती कशी आहे? नवविधा भक्ती आहे. माणसाने माणसाच्या जीवनामध्ये 9 प्रकारची भक्ती करावी. 9 प्रकारची भक्ती करावी असं सांगितलं. हिरण्यकश्यपूला राग आला. अरे, ह्याला गुरुकडे पाठवून शिक्षण देऊन काही उपयोग नाही. नुसता भगवंत भगवंत याला दांबून ठेवा. ठेवलं दांबून. तरी नारायण नारायण नारायण. अरे, काढा बाहेर. ह्याला उकळत्या तेलामध्ये टाकायचंय. त्याला उकळत्या तेलामध्ये टाकलं हिरण्यकश्यपूला. तरी देखील हिरण्यकश्यपू थांबला नाही. भगवंताने त्याला तारलं. असे अनेक प्रकारचे प्रयोग त्याच्यावरती केले. त्याच्या आत्याच्या मांडीवर बसून अग्नीमध्ये, कारण आत्याला अग्नीचं वरदान होतं, तरी सुद्धा त्याला काही झालेलं नाही. हत्तीच्या पायाखाली तोडवलं गेलं तरी सुद्धा प्रल्हादाला काही झालेलं नाही. ही ताकद भगवंताच्या नामाची आहे. शेवटी, अरे वेड्या प्रल्हादा, इतकं तुला सांगून समजलं नाही, मला सांग तुझा भगवंत कशात आहे? बाबा ऐका ना. बाबा, हा जो खांब दिसतोय ना, खांब, या खांबामध्ये माझा भगवंत आहे. खांबामध्ये तुझा भगवंत आहे. मारली, लाथ मारली त्या खांबावरती. त्या खांबातून नृसिंह भगवंत प्रकट झाले. नृसिंह भगवंताचा अवतार तो प्रगट झाला. हे प्रल्हादाच्या मागे पळू प्रल्हादाच्या वडिलांच्या म्हणजे हिरण्यकश्यपूच्या मागे पळू लागले मारण्याकरिता. कारण हिरण्यकश्यपूने सगळे वरदान मागून घेतले होते. आपल्याला माहितीच आहे की दिवसा मरण नाही, रात्री मरण नाही, घरात नको दारात नको, असे बरेच प्रकार आहेत. तर भगवान परमात्म्याने काय केलं? मांडीवर घेतलं, उंबऱ्यात बसले, मांडीवर घेतलं. मनुष्य देखील नाही आणि प्राणी देखील नाही. नृसिंह, जे धड आहे ते माणसाचं होतं आणि जे मुख आहे ते सिंहाचं होतं. नर सिंह असा भगवान परमात्मा. आणि शस्त्राने नाही, अस्त्राने नाही, तर नखाने, नख जे आहेत आपले, त्या नखाने टरटर त्याचं पोट फाडलं आणि त्याच्या पोटातून रक्तबंबाळ असं बाहेर आलं. आणि रक्तबंबाळ झालेला हिरण्यकश्यपू, त्याने भगवंताने नरसिंह अवतार घेतला. कोणासाठी? भक्त प्रल्हादासाठी. तर असे जे नास्तिक लोक असतात ना, ते नास्तिक असतात. आणि दुसरा वर्ग कोणता सांगितला होता आपण? सात्विक. मागच्या वेळा झोपल्या का काय? मोठ्याने बोला, मला काय ऐकू येत नाही. मला खरंच ऐकू येत नाही. तुम्ही जर मोठ्याने बोललात ना तर मला ऐकू नक्की येईल. तुम्हाला सांगू का, आज मी येता काय झालं होतं बरं का. स्टँडवर एक महिला होती आणि ती महिला अशीच बसलेली होती. एक पलीकडून मुलगी आली होती. ती मुलगी शाळेतून आलेली होती, तिला जायचं होतं घरी. ती शाळेतून आली होती. त्या आजीबाईला म्हणते, आजीबाई तुमच्याकडे मोबाईल आहे का? ती आजीबाईला ऐकू येत नव्हतं वाटतंय. ती आजीबाई म्हणती, बाई मला उस्मानाबादला जायचंय. तिने काय विचारलंय? मोबाईल आहे का? ती काय म्हणते, बाई मला उस्मानाबादला जायचंय. म्हणजे अशी झाली बैरेची गत. तसं मी बैरी नाही बरं का, मला येतं ऐकू, पण तुम्ही बोललात तर ऐकू येईल मला. तुम्ही जर नाही बोललात तर कसं ऐकू येईल? असं तरी करा, नाही तर असं तरी करा, म्हणजे मला दिसन तरी. मी कुठं होते बरं? नाही लक्षात आहे? कंपासला तिथं तुमचं चित्त दुसरीकडेच आहे ना? असं काही नाही ना? नाही आपलंच गाव आहे तसं सांगा मला. नाही ना चित्त कुठं? कारण मनाचं एवढं विचित्र खेळ आहे, काही सांगता नाही येऊ शकत. आपल्याला त्या मनाकडे जायचंच नाही. अरे ते मन लयच विचित्र आहे आणि एवढं चपळ आहे ना. मन चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. त्याला जायलाही वेळ नाही आणि यायलाही वेळ नाही. तुका म्हणे मन चंचल. तुकाराम महाराज म्हणतात, जे मन आहे ना ते एवढं चंचल आहे बाबा, भरपूर चंचल आहे. त्याच्यामुळं काय करा, अर्धा पाऊण तास राहिले आपल्याकडे, तेवढं फक्त चित्त देऊन लक्ष द्या. आपण कुठं होतो तर सात्विक पुरुष कसा आहे? जो भगवंताचं नाव घेतो. पण कसं आहे ना,
भगवंताचं नाम घ्यायचं, रात्री भजन करायचं आणि पहाटे कोणाची तरी मकाच तोडून न्यायची. याला म्हणतात का परमार्थ? नाही. तुम्ही 2 वाजूस्तर भजन करा, 1 वाजूस्तर भजन करा, घरी या आणि पहाटे 4 वाजता शेजारची मका तोडून आणा आणि ती बी चोरून. ह्याला म्हणतात का परमार्थ? ह्याला नाही म्हणत. अरे नाव घ्यायचं, कसं घ्यायचं नाव? कोणी घेतलं नाव? महिला मंडळी, जनाबाई होत्या, जनाबाई. माहिती आहेत ना? का नाही माहिती? माहिती आहेत ना? जनाबाई होत्या, मीराबाई होत्या. मीराबाईंनी अशा खुरपायला गेल्याच्या नंतर असं नाही, काका तुझी सखू काय म्हणली, असं काय केलं नाही. मीराबाईंनी, जनाबाईंनी असं काही नाही केलं. आताच्या महिला तेवढंच करतात. खुरपिता खुरपिता जर भगवंताचं जर नाव घेतलं ना, अरे कुठं वाया जाणार आहे ते? सोबत तर येणार आहे ना. महिला मंडळी स्वयंपाक करताना का हे करतात? तुम्हीच करता ना? हा, तुम्हीच करत असाल तर बरं आहे. तुम्ही स्वयंपाक करता, स्वयंपाक करताना कशा गप्पा मारता हो? कशा गप्पा मारता? तुम्ही जर स्वयंपाक करताना भगवंताचं नाव घेतलं तर हे देखील भगवंताचं नाव घेते ना. तुम्ही जर स्वयंपाक करताना अशा एकमेकीच्या भांडण करणं, चुगल्या लावणं हा जर प्रकार केला तर यांच्यावर काय परिणाम होणार आहे? तोच परिणाम होणार आहे. तर भगवंताचं नाम स्वयंपाक करताना घेत जा. काय करत जा? घेत जा. तेवढंच पतिव्रता हा धर्म आहे. ऐका, आता पतिव्रतेचे एक उदाहरण सांगून जाईन. आठवलंय. एक पहिल्या काळामध्ये तर जुना काळ मला तर काही माहित नाही, आम्ही नव्या पिढीचे, तरी सुद्धा पहिल्या काळामध्ये पतिव्रता ही खूप श्रेष्ठ मानली जायची. श्रेष्ठ म्हणजे एकदम तिला प्राधान्य दिलं जायचं. अशा 2 मैत्रिणी होत्या आणि काय त्या लांब लांबच्याच होत्या, लई पण जवळच्या नव्हत्या अशाच. तर दुसरी मैत्रिणी तिच्या घरी आली होती आणि ती एवढी म्हणजे एवढी पतिव्रता होती. त्या अशाच गप्पा मारत होत्या आणि पहिल्याच्या काळामध्ये मुसळ असायचं, मुसळ, आणि काढण्यासाठी काय असायचं ते, हा जोड का असं काहीतरी म्हणतात त्याला, ते असायचं मुसळ आणि ते जोड कुटण्याकरिता. तर त्या पतिव्रता स्त्रीचा नवरा आला, म्हणजे पती आला घरी. तो पती म्हटला, आता महिलेच्या कोणत्याही नावाने, आता पहिल्या काळात भरपूर नाव होते, आता काही निघलेत. पहिल्या काळात गंगूबाई, सखूबाई, ठकूबाई असे नाव होते, आता काही नाही राहिले. ते काय असा आवाज दिला असेल, सती सती पाणी आण ग. आता ही सती म्हटल्याच्या नंतर ही पतिव्रता होती. हिने काय केलं, मुसळ जे होत ते कांडायचं जे जोड होतं का, ते असं झालं ना, असं वर फेकलं. जसं वर फेकलं ते वरच राहिलं, खाली काय आलं नाही. खालीच आलं नाही, ते तसंच वरती राहिलं. आता हे कोणी सगळा प्रकार बघितला? शेजारच्या त्या मैत्रिणीने. ती गेली, सतीने पाणी दिलं, पाणी देऊन परत माघारी आली आणि नुसतं असं हात केला की ते जोड खाली आलं. तसं ती परत सुरुवात केली. मैत्रिणी म्हणते, अगं सती, हा काय प्रकार आहे? म्हणे, काय नाही ग, माझा पतिव्रता आहे ना, मी तो धर्म आहे माझा. त्या पतिव्रतेच्या खाली जे ते जोड आहे ते वरतीच राहतंय. बर, नाही, आता मला पण तो प्रयोग करावाच लागन. आता तो प्रयोग करायचा म्हणल्यावर ती गेली तो प्रयोग करायला घरी. ती काय गेल्या नवरदेवांना काय म्हणते, पतिदेव, आजपासून तुम्ही काम करायचं नाही, आजपासून मी काम करणार. आता ती मॅडम म्हणल्या तिथंच ऐकावंच लागणार. ती मॅडम म्हटल्या, आता ते काय म्हटले, बर म्हणे, आता काय करा, उद्या तुम्ही कामाला जा आणि बरोबर 4 वाजता माघारी या. 4 वाजता माघारी या. बर, चालतंय. आणि मला म्हणे, सती पाणी आण ग. त्या महिलासारखंच हे गेला, दुसरा दिवस उजळला, हा गेला कामाला, काम झालं, आला 4 वाजता घरी. आणि घरी आला, पण घरी यायच्या अगोदर उशीर झाला. ती काय म्हटली, ती करेक्ट 4 वाजता यायचं. आणि पतिव्रतेचा धर्म काय असतो, पतीला शिव्या सुद्धा द्यायच्या नाही, पतीला शिव्या देखील द्यायच्या नाही, दुसऱ्या पुरुषाचा विचार आणायचा नाही.
आणि पतीला शिव्या द्यायच्या नाही, हा पतिव्रतेचा धर्म होता. ती काय म्हणते, मेला मुर्दा अजून कसा आला नाही काय माहिती. हे झालं का पतिव्रतेचं श्रेष्ठत्व? नाही. आता हे तिने केलं. आता हे तिने केल्याबरोबर नवरा घरी आल्याच्या नंतर ती म्हणू लागली, तो म्हणू लागला, सती पाणी आण. आता पाणी आणायचं, नेता व्हिडिओ काढला त्याच्या मुलाने इंस्टाग्रामला टाकायला. सध्याच्या पिरियड मध्ये काय चालू आहे, इंस्टाग्राम. मुलाला असंच ताटू बघितलं, असाच थांबतो काय, असाच थांब. त्याला असं ठेवलं, सती पाणी आण. आणि तिने काय केलं, हे जे जोड होतं ते वरती फेकलं. मुसळ, हा हो, ते काय आहे ना, ह्या काळामध्ये आता मिक्सर आलेत ना, त्याच्यामुळे आमचा परिचय त्या मुसळाशी कांडाशी नाही, त्याच्यामुळे आम्हाला काही ते ठाऊक नाही. आता माहित करून घ्यावं लागेल. तर ते मिक्सर असल्यामुळं काय डिफेक्ट होतो. तर जे वरचं जे मुसळ आहे ते असं तिने वरती फेकलं, ते गेलं बरं का वरती, पण ती पाणी काय केलं, परत तिने काय केलं तर खाली येण्याची वाट बघितली, पण ते खाली तसं नाही आलं. तिने जसं हात लावलं तसं ते आलं, तसं तिच्या दातावर पडलं, म्हणजे दंतावरती पडलं. याला पतिव्रता म्हणतात का? नाही म्हणत. मी याच्यातून काय सांगितलं, पतिव्रतेला श्रेष्ठत्व का देतात हे सांगितलं आहे सात्विक पुरुष. जसा सात्विक पुरुष आहे तसंच एक पतिव्रता आहे. तसंच पतिव्रता जशी श्रेष्ठत्व आहे, तसंच जनाबाई मुक्ताबाई यांनी जे नाम घेतलं ते देखील श्रेष्ठत्व आहे. या कलियुगामध्ये नामाला महत्व आहे, तसं नाव घेतलं. आणि ह्याच्यामध्ये वेद जे आहे ते वेदही आपल्याला हे शिकवून जातात. मी नाही तर वेद सुद्धा सांगतात, आचार्यवान पुरुषो वेदः. वेद देखील जे सांगतात, एखादा पुरुष जर परमात्म्याला जाणत असेल तर तो खरा पुरुष आहे. जर भगवंताला जाणत असेल तर तो खरा पुरुष आहे. म्हणोने जाण त्याने गुरु भजिजे, त्याने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचन सहजे, शाखा पल्लव संतोषते. जी गरज आहे आताच्या काळामध्ये, जी ज्ञानाची गरज आहे ते ज्ञान दिलं पाहिजे. आणि ते ज्ञान आहे संतांकडं. कारण एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये सांगितलं आहे, दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. जीवनामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहेत. प्रथम नरदेह. हा जो देह मिळालाय ना सर्वांना, हा मिळणं दुर्लभ आहे. त्याची किंमत आपल्याला कळू शकत नाही. अनेक महाराज लोक सांगून गेले, अनेक संत लोक सांगून गेले, तरी सुद्धा ह्याची किंमत नाही कळू शकत. दुसरी गोष्ट म्हणजे मुमुक्षुता, ती दुर्लभ आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे संत भेटी. संत भेटी दुर्लभ आहे. दुर्लभो मानुषो देहो देहीनाम क्षणभंगुर. जो दुर्लभ असा नरदेह आहे तो काय आहे, दुर्लभ आहे. संतांची भेट दुर्लभ आहे, मुमुक्षुत्व दुर्लभ आहे. देह मिळणे सोपा नाही, पण किंमत कळू शकत नाही. ज्यांना देह मिळाला त्याला त्याची किंमत नाही, ज्याला नाही मिळाला त्याला त्याची किंमत आहे. आणि ज्याला मिळाला देखील आणि कळाला देखील, असे आहेत संत आणि भगवंत. संत आणि भगवंत यांना नरदेह मिळाला देखील आणि कळाला देखील. असे संत आणि भगवंत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला उपदेश करतात, श्रद्धा कशी असावी, कोणावरती असावी. पहिली गोष्ट म्हणजे श्रद्धा शास्त्रावर असावी.
दुसरी गोष्ट श्रद्धा देवावर असावी. तिसरी गोष्ट श्रद्धा गुरुवर असावी. शास्त्रावर म्हणजे शास्त्रावरती शास्त्रत्व त्याच्यावर श्रद्धा कोणाची होती तर ज्ञानोबारायांच्या आई वडिलांची. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांची श्रद्धा शास्त्रावरती होती. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे, जे घेवावी न ते म्हणावे विषयी विरुद्ध. शास्त्र जे म्हणेल तेच आम्ही करतो. शास्त्रात असं सांगितलं प्रायश्चित्त घ्यावं लागेल इंद्रायणीच्या डोहामध्ये. विठ्ठलपंत रुक्मिणी माताला उठवतायत, उठा, प्रायश्चित्त घेण्याची वेळ आलेली आहे. प्रायश्चित्त घ्यायचंय. शास्त्राने आपल्याला तसा न्याय दिलाय. रात्रीची वेळ आहे. चिमुकल्याशा मुलांकडे ज्ञानोबारायांकडे सोपान, मुक्ताबाई, निवृत्ती दादा सगळ्यांच्या डोक्यावरून हात फिरवतायत, सगळ्यांकडे पाहतायत. दसडसा रुक्मिणी माता रडतायत. विठ्ठलपंताने पत्र लिहिलंय. आता इंद्रायणीच्या डोहामध्ये देहांत प्रायश्चित्त करायला जाणार. देहांत प्रायश्चित्त केलं आणि हे शास्त्र त्यांनी मांडलं देखील, कारण एवढी श्रद्धा त्यांची शास्त्रावरती होती. शास्त्रावर होती. त्याच्यानंतर ज्ञानोबारायांनी देखील शास्त्रावर श्रद्धा ठेवली. जोपर्यंत शुद्धीपत्र मिळत नाही तोपर्यंत त्याग सहन केला. आपल्याला एवढं छळलं गेलं ते सुद्धा सहन केलं ज्ञानोबारायांनी. त्यानंतर गुरुवर श्रद्धा कशी असावी. गुरुवर श्रद्धा असणारा एकलव्य. एकलव्य गुरुवर श्रद्धा होती एकलव्यांची. एकलव्य कोळी समाजाचा एक कोळी. एकलव्याला आई वडील कोणी नाही, एकटा जंगलामध्ये भटकतोय. पण ज्यावेळेस महाभारताचं युद्ध चालू आहे, महाभारताचं युद्ध घनघोर युद्ध, त्याच्यासारखं युद्ध याच्या आधीही झालं नाही, म्हणजे महाभारताच्या युद्धाच्या अगोदरही झालं नाही, आता देखील होऊ शकत नाही. एवढं घनघोर युद्ध महाभारताचं झालं आणि याच्या पुढेही कधी होऊ शकत नाही एवढं घनघोर युद्ध. आणि ते घनघोर युद्ध असं राक्षसांचं देवांचं नाही झालं, सख्या भावांचं. सख्या भावांचं युद्ध झालेलं आहे ते. कौरव आणि पांडव असं दोघांचं युद्ध झालेलं आहे ते. कौरव लहान आहेत पण लहानपणापासूनच दुष्ट बुद्धी होती, कुबुद्धी होती त्यांची. पांडव लहान आहेत. त्यांचे गुरु द्रोणाचार्य त्यांना विद्येचं ज्ञान देत आहेत, विद्या शिकवतायत. कशाची? धनुष्य बाण चालवण्याची. सगळ्यात मोठा धनुर्धारी योद्धा कोण सांगू शकता? अर्जुन. सगळ्यात मोठा धनुर्धारी योद्धा म्हणजे अर्जुन. अर्जुनाच्या नंतरही एखादा धनुर्धारी झाला नाही, पण अर्जुनाचा अगोदर होता एकलव्य. एकलव्य जास्त धनुर्धारी होता अर्जुनापेक्षा, कारण एकलव्य असा होता त्याला शिकवण्याकरिता कोण नव्हतं, पण त्याची श्रद्धा एवढी होती गुरुवरती की अर्जुनाला म्हणजे पांडवांना आणि कौरवांना ज्यावेळेस द्रोणाचार्य शिक्षा देत होते, शिकवत होते, त्यावेळेस एकलव्य चोरून पाहत होता. एकलव्य म्हणायचा, आता जर मी यांच्याकडे गेलो तर मला हे शिकवणार नाही, ही विद्या मला येणार नाही. त्याच्याकडे ही कला होती, कला होती त्याच्याकडे, पण शिकवण्यासाठी कोणीतरी हवं असतं. आपल्याकडे एखादी कला असते पण ती वाट चांगली दाखवण्यासाठी गुरु हवा. चांगल्या मार्गाने जाण्यासाठी गुरु हवा, गुरु. एकलव्याने ती चोरून शिक्षा घेतली, जोरून शिक्षण घेतलं. एक वेळेस सगळ्यांना नेम मारण्यास सांगितलं. कोणता माहितीये का? चिमणीच्या डोळ्यामध्ये बाण मारण्याचा. पण चिमणी काय नकली होती, असली नव्हती. ती झाडावर ठेवली गेली, झाडावर ठेवली. द्रोणाचार्य म्हणतात, अर्जुना बाण मार, आणि त्या चिमणीच्या जो डोळा आहे त्या डोळ्यामध्ये तू बाण मार.
त्या अर्जुनाने काय केलं, जो बाण आहे तो सोडला. पण अर्जुनाचा त्यावेळेस नेम नाही लागला, तर एकलव्याने सुद्धा इकून बाण मारला. तो बरोबर चिमणीच्या डोळ्यामध्ये लागला. द्रोणाचार्य इकडे तिकडे पाहू लागले. अरे, बरोबर नेम डोळ्यामध्ये मारला. कोण असेल? इकडे तिकडे पाहतात, एका झाडाच्या आडुंगी एकलव्य दिसला. सुंदर असा एकलव्य. आणि एकलव्य घाबरला. एकलव्य पळून जाऊ लागला, पळू लागला. त्याला वाटलं आपल्याला आता हे मारल्याशिवाय राहत नाही. पळून जाऊ लागला, पळू लागला. द्रोणाचार्य त्याच्या मागे पळतायत. द्रोणाचार्यांच्या मागे अर्जुन पळतोय. पळतायत. आपल्या कुटीमध्ये जाऊन बसला एकलव्य. त्या ठिकाणी द्रोणाचार्य गेले. द्रोणाचार्याने पाहिलं, दारामध्ये एक सुंदर अशी मूर्ती बनवली होती. कोणाची असेल होती? द्रोणाचार्यांची सुंदर अशी मूर्ती बनवून ठेवलेली होती. आणि मूर्तीकडे पाहून रोज एकलव्य म्हणायचा, हे गुरु मला कधी भेट देतील, कधी भेट देतील. एवढी श्रद्धा गुरुवरती एकलव्याची होती. गुरु दक्षिणा म्हणून एकलव्याने काय दिलं होतं माहितीये का? काय दिलं होतं? काय दिलं होतं? अंगठा. बाण मारता न येण्याकरिता अंगठा मागितला होता. अंगठा. कारण द्रोणाचार्यांना अर्जुनच धनुर्धारी योद्धा बनवायचा होता. त्याकरिता एकलव्याचा अंगठा घेतला होता. तरी सुद्धा एवढी श्रद्धा एकलव्याची गुरुवरती होती. एवढी श्रद्धा आपली देखील गुरुवर पाहिजे. दुसरी देवावरती पाहिजे. देवावर श्रद्धा द्रौपदी मातेची होती. देवावर श्रद्धा एका ह्याची होती, हत्तीची, गजेंद्राची होती. गजेंद्राची होती. एवढी श्रद्धा, एवढी भक्ती, एवढी गजेंद्राची. अरे, मनुष्य भक्ती करतो हे वेगळे. एक हत्ती, निर्बुद्ध हत्ती करतोय. हत्ती तो भगवंताची म्हणजे भक्ती करून भावांतकरणामध्ये ठेवतोय. एवढं त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. गजेंद्राने एवढी भक्ती केली, भगवंताला गोविंद म्हणायला वेळ लागला. तो काय म्हटला माहितीये का? गो एवढा शब्द वापरला तर भगवंत पळत आला. कसा आला? पळत आला. जेवढा वेग गरुडाचा आहे का, म्हणजे गरुडाला मागे टाकलं आणि भगवंत पुढे वेगाने पळून आला. आणि जे सुदर्शन चक्र आहे त्याने त्या मगराचा वध केला. तसं श्रद्धा कोणाकोणावरती असावी आणि कशी असावी हे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतायत. कशी असावी आणि कोणासारखी असावी. जीवनात गुरु करणं फार महत्वाचं आहे. आणि गुरुच्या नंतर संतांची भेट होणे फार महत्वाची आहे. संतांची भेट जीवनामध्ये करा. गुरुची सेवा करणं, गुरुवर श्रद्धा ठेवणं हे आजच्या श्लोकातून मला तुम्हाला सांगायचं होतं. आपला वेळ झालेला आहे. श्रद्धा वलभते ज्ञानम तत्परम संयतेंद्रियम ज्ञानम लब्धा पराम शांतीम मचिरे नादी गच्छति. या सप्ताहामधील 5व्या दिवसाची सेवा माझ्या पामराच्या वाटेला आली. आणि ही सर्वांच्याच आशीर्वादाने, सर्वांच्याच इच्छेने म्हणजे सर्वांचीच मी, तुमच्याच म्हणजे या गावचीच मी लेक आहे. सर्वांच्या इच्छेने माझ्याकडे आली. भाऊंची इच्छा, मदन महाराजांची इच्छा, त्या इच्छेने सांगू काय, तुमच्या सगळ्यांमध्ये ज्ञानाने, बुद्धीने, वयाने आणि उंचीने देखील मी छोटी आहे की नाही? सर्व गोष्टीने तुमच्यापेक्षा लहान आहे. त्यामुळे जशी बुद्धी मला माझ्या गुरुवर्यांनी दिली तशी मी तुमच्या पुढं श्लोकाचा अर्थ तुम्हाला थोडाफार उपदेश करण्याचा प्रयत्न केला. जशी माझी गुरुवर्यांनी बुद्धी दिली, जे काही चुकीचे माझ्याकडून अपशब्द गेले असतील ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष समजून मला माफ करा. जे काही बरोबर असेल ते माझ्या गुरुवर्यांचं, मदन महाराजांचं, हरिभाऊ महाराजांचं, सर्वांचं समजा. भगवंताने दिलेली बुद्धी ती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. कारण बोलिलेले कुरे वेडी वाकोडी उत्तरे,
मी लेकरू आहे आणि जे माझे वेडेवाकडे शब्द आहेत त्या शब्दात मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलाय. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. मला क्षमा करून माझे शब्द मला वापस द्या. त्यामधून तुम्हाला काही जर घेणं होत असेल तर काही शब्द घरी घेऊन जा असं मला. आणि मी काही जास्त दिवस भाऊंच्या मदन महाराजांच्या सानिध्यामध्ये राहिलेली नाही. जे मला गुरुवर यांनी शिकवलंय, ज्यामधून मी अनुभवलंय ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि हे सगळं माझ्या आजी आजोबांच्या पुण्यावरून चाललेलं आहे. माझ्या आजी आजोबांनी, वडिलांनी असो जे काही पुण्य केले त्या पुण्यातून आज मी इथपर्यंत आले, या व्यासपीठावरती येऊन तुमच्या समोर बोलू शकते. हे सगळं त्यांचं पुण्य आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. आपली जी माईक सिस्टीम आहे त्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला, त्याच्यामुळे त्यांना देखील धन्यवाद. माझी ज्यांनी सेवा घेतली त्यांना देखील धन्यवाद. आता गावच माझं आहे म्हणल्यावर सगळ्यांनाच धन्यवाद. तुम्ही 2 तास 1 तास माझं प्रवचन ऐकलं बसून, त्यामुळं धन्यवाद. कारण कोणी असं बसून एवढ्या वेळ असं काय ऐकत नाही. एखाद्या जर मुख्यमंत्री बसला बोलायला लागला, त्याला जर बोलताच आले नाही तर लोक त्याच्यावरती काय करतात, हसतात. कारण ह्या व्यासपीठावरती बोलणं सोपं नाही. लोकांना उपदेश करून सांगणं सोपं नाही. ज्यावेळेस या ठिकाणी बसतो ना, भगवंत बुद्धी देतो. माझे भक्त गाती जेथे, नारदामी उभा तेथे. भगवंत कुठे असतो? जिथे त्याचं नामस्मरण चाललेलं असतं, जिथे त्याचं गाणं गायलं जातं. भक्त जिथे त्याचं गायन करतात, ओढवा गातात, तिथे भगवंत असतो. त्यामुळे भगवंताने जशी मला बुद्धी दिली तशा प्रकारे मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. जे काही चुकलं असेल ते माझं मला द्या. आता काय मला तर दत्तक घेता येईल का? येईल का? आता काय सगळ्यांनाच नाती वगैरे असतील, पण जर नसलीच तर घ्या बाबा दत्तक, पण करा मग. चालतंय ना? बर. श्रद्धा वलभते ज्ञानम तत्परम संयतेंद्रियम ज्ञानम लब्धा पराम शांती मचरे नादी गच्छति. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरधारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हरिभाऊ महाराज की जय. मदन महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विश्वासमके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निवज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तयास कमटी वाढो. होता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सुरे पाओ. जो जे वांचिल तो तेला हो प्राणी जात. वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी. अनवरत भूमंडळी भेटतो भूता. चला कर्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलतेचे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे अलांछन मार्तंड देता पहिन. जे सर्वाही सदा सज्जन स्वैरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोके. भजतो आणि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथ भजिवे विशेष लोके. दृष्टा दृष्ट विजय हो आवेजी. श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसाव. येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती.